सत्याग्रह केले काय मागण्या आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही वजीराबाद म्हणजे हनुमानपेठ भागात जे हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरासमोर आम्ही सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपण बघू शकता की जे सगळं संपूर्ण भारतवासियांचं जे श्रद्धास्थान आहे, शक्तिस्थान आहे, प्रभू श्री रामचंद्र यांचं जे मंदिर निर्माण झालं अयोध्येमध्ये, त्या मंदिर निर्माणामध्ये प्रत्येक भारतीय सामान्य नागरिकाचे भारतीयांचं काही ना काही स्वरूपात योगदान दिलेलं आहे। जसं जमल तसं शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, पण आज मोठ्या प्रमाणात त्या ट्रस्टच्या माध्यमातून घोटाळा उघडकीस आलेला आहे। कितीतरी करोडो रुपयाचा हिशोब लागत नाहीये, मौल्यवान दागदागिने मिळत नाहीयेत, चांदीचे दागदागिने मिळत नाहीयेत, त्यांनी जे जमिनी घेतल्या ते कोणत्या भावामध्ये घेतलेल्या आहेत ते त्यांनी स्पष्ट करत नाहीयेत। त्यामुळं प्रत्येक सामान्य भारतीयच्या नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले की आम्ही दिलेला जे पैसा आहे तो कुठं गेला। तर आम्ही आज सत्याग्रहाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारत आहोत की त्या ट्रस्टची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई लवकरात लवकर FIR दाखल झाला पाहिजे। आमचं एवढंच म्हणणं आहे की या सरकारने ज्या श्री प्रभू श्री रामचंद्राच्या नावावर हे सरकार स्थापन केलं, त्या प्रभू या सरकारमध्ये जर प्रभू श्री रामचंद्रचं मंदिर जर सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचा काय प्रश्न आहे।